श्रावणी, अगं शुभू खरं बोलत असेल तर तू विचार कर ना, शुभू असं वागणारा मुलगाच नाहीये. त्याने जर एवढी मोठी रिस्क घेतली, बंदुकीच्या टोकावरती तुझ्याशी लग्न केलं, याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी खूप मोठं आणि ठोस कारण असणार आहे. त्याशिवाय तो असं नाही करणार. म्हणजे तुला काय म्हणायचंय मोक्षा? शुभू खाली त्या मेहंदीवालीबद्दल, त्या क्रांतीबद्दल, पल्लवीबद्दल जी गोष्ट सांगितली ती खरी आहे? आणि जर ती खरी असेल तर रुद्र खरोखरच वाईट माणूस आहे? मला तरी हीच शंका आहे मामा. मोक्षा बरोबर बोलतेय. गेल्या काही दिवसात श्रावणीला रुद्रबद्दल विचित्र आणि संशयास्पद अनुभव येत होते आणि ते मीही पाहिले होते. त्यामुळे आता मला सुद्धा असं वाटतंय की शुभू इथे फक्त तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला नाही तर तिला एका मोठ्या संकटात वाचवायला आला होता. श्रावणी, शुभूचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून त्याने इतका मोठा ड्रामा रचला असेल असं मला नाही वाटत ग. तुला काय म्हणायचंय? खरंच असं वाटतंय की शुभूने माझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवण्यासाठी हे सगळं केलंय? हो श्रावणी. अगं काकू, मग त्याचे परिणाम काय होतील हे त्याला माहित नाहीये. काकू, अगं आता कुठे बाबांनी मला त्यांची मुलगी मानलं होतं. माझी लहानपणापासूनची इच्छा आता कुठे पूर्ण होत होती. मी लग्न करायला पण तयार होते ना त्यासाठी. पण शुभूने मला बाबांसमोर खोटं पाडलंय. आणि काय झालं असतं ग? हा, रुद्रसह जर वाईट असतील तर काय होईल? लग्नानंतर फार तर मला मारतील, मला त्रास देतील, चालेल ना. माझ्या बाबांसाठी मी तेही सहन करायला तयार आहे. थांब. हे बघ, हे माहितीये काय आहे? माझ्या आईचं पत्र आहे. तिने माझ्यासाठी लिहून ठेवलेलं. यात ना माझ्या आईने लिहिलंय की श्रावणी, तुझ्या बाबांची काळजी घे. पण शुभूने मला माझ्या आई बाबांच्या नजरेत पाडलंय का? माझी आईवरनं बघत असेल तर काय म्हणेल आज? ती म्हणेल की माझी मुलगी माझी इच्छा पूर्ण करू शकली नाही. अगं काय श्रावणी, नाही असं नाहीये. तू शांत हो ग. हे बघ, आई आपल्या मुलीवर कधीच रागवत नाही ग. नाही काकू, आज माझ्या बाबांपेक्षा माझ्यासाठी दुसरं कोणी आणि काही जास्त महत्वाचं नाही. शुभूने फक्त माझं लग्न नाही मोडलेलं, त्यांनी माझ्या आणि माझ्या बाबांच्या पवित्र नात्याचा खून केलाय. आणि ह्या केलेल्या पापासाठी मी त्याला ह्या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मातही माफ करू शकणार नाहीये. श्रावणी,